टीका आणि कौतुक हे दोन्ही पाहायला मिळेल। आपलं कौशल्य खेळाचं प्रदर्शन कोण चांगलं करेल हे पाहण्याची संधी आता थोड्याच वेळात सर्वांना मिळणार आहे। वैभव गुरुले कुठे असतील त्यांनी माईकची नंबर साधायचा आहे। शिवाजी हरणे कुठे असतील त्यांनी माईकची नंबर साधायचा आहे। सचिनसाठी आणि पहिला स्पॉन्सर बॉल एक चांगला बॉल म्हणावा लागेल। एक प्लॅनिंग नुसार बॉलिंग आणि एक चांगला बॉल। या अगोदर झालेल्या मॅच मध्ये भार्गव ब्लास्टर संघाने रॉयल मराठा संघाला हरवलं आणि परत एकदा त्यांचा सहकारी मित्र शिवा
एक चांगला फटका तत्पूर्वी सतीच्या हातामध्ये एक टप्पा तत्पूर्वी एक रन पूर्ण रॉयल मराठा संघ हरल्याबद्दल शिवाजी हरणे मँगो चॉकलेट वाटत आहेत त्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे एक चांगला बॉल क्लिक केलेला आहे सोन्या बॉलच्या पाठीमागे आणि अडवलाय तत्पूर्वी 2 धावा 3 धावा सचिन पाटील यांची चोरटी धाव खरोखरच चांगली रनिंग म्हणावी लागेल आपल्या मामाला जास्त दमवू नये हीच अपेक्षा आणखीन एक चांगला हुक शॉट पाहू त्यावर किती रन्स मिळतात 2 रन एक चांगली बॅटिंग चा नमुना मामाबाचे दाखवताना पुढील बॉल घेऊन होते विनायक परत एकदा हुक शॉट आणि एक विकेट एक अतिशय सुंदर असा झेल सोन्या पाटील यांनी घेतलेला आहे मारुती पाटील यांचे मोठा मुलगा आणि मारुती पाटील तिथूनच कौतुक करत आहेत आपल्या मुलाचं एक चांगली गोष्ट दीपक देवाडे कुठे असतील त्यांनी आपली बॅट अवधूत मोरे यांना सुपूर्द करून जायचे आहे आपली ते वाट पाहत आहेत पप्पू ही मॅच सुद्धा एक रोमांचक आहे सर्व संघांना उपांत्यपूर्व फेरीत जाण्यासाठी एक संघर्ष पाहायला मिळत आहे पुढील ओव्हर घेऊन येतोय राहुल मोरे सामना करेल सागर एक चांगला बॉल नॉन स्ट्रायकरला आहे तो संदीप परत एकदा वाईट बॉलचा इशारा अवांतर धावेत भर गडिंग्लजच्या शिवराज कॉलेज मैदानावरती जे प्रॅक्टिस करतात ते राहुल मोरे एक चांगले बॉलर चांगले बॅट्समन एक मल्हार संघासाठी उपयुक्त अशी बॉलिंग करताना महादेव पोटे थोडस प्रेशर करताना सागर वरती व अंपायर वरती थोडं आणि ह्या नादातच विकेट गमावलेले आहे सागर यांनी जे पाठीमागून प्रेशर क्रिएट करतात ते प्रेशर क्रिएट सागर यांनी मनावरती घेतलं आणि टॉकीवरती मारण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसलेत पुढील बॅट्समन येतोय तो एकनाथ पोटे आपल्याला संयमी आणि निर्णायक अशी बॅटिंग करावी लागेल आपल्या संघासाठी पुढील मॅच
एकूण 3 व्हाईट झालेले आहेत. परत एकदा व्हाईट चेंडू. आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये पंच म्हणून एक चांगली कामगिरी बजावणारे पंच आम्हाला लाभले. ते चेतन सावरे, वैभव गुरुले, मनोहर जाधव यांचं VPL कमिटीतर्फे आभार. आणि सर्व खेळाडूंनी त्यांना मान दिला. कोणताही भेदभाव न करता प्रत्येक दिलेल्या डिसिजनला आपला मान देऊन आतापर्यंत खरोखरच एक चांगलं काम, एक चांगला खेळ आपण आपल्या गावासाठी, आपल्या सर्व टीम साठी दिलात. त्याबद्दल VPL कमिटी आभार मानते. संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन येतोय विनायक रक्ताडे. एक चांगला बॉल. परत एकदा टोलवलेला चेंडू आणि तो जातोय सीमारेषे पार. चौकार. आणि गणेश मुळे यांचं अभिनंदन की आपला एक निर्णय चांगला चौकार म्हणून सांगितला, त्याबद्दल एक खिलाडू दाखवली. आणखीन एक चांगला पटका आणि सीमारेषे पार षटकार. परत एकदा एक चांगला टोलवलेला चेंडू 1 रन साठी. परत एकदा चांगला पटका, थोडस मिसफील्ड. तो बॅक करतोय सतीश. सतीशने पण सोडलेला आहे. त्याला बॅक करतोय गणेश. त्याचा थ्रो येतोय आणि एक विकेट मिळवण्याची संधी होती पण ती गमावलेली आहे. तिघांच्या डेंगमधून 3 धावा चोरल्या. 3 प्लेयरच्या मधून बॉल आणि 3 धावा घेण्यात यशस्वी. एक चांगली रनिंग संदीप आणि एकनाथ यांची. थोडस गडबड गोंधळ झाला होता पण तो सावरला. रन पूर्ण केली. आपल्या संघासाठी 3 धावांची भर पाडलेली आहे त्यांनी. परत एकदा उंच डोलवलेला चेंडू सीमारेषे पार थेट कॅमेरामॅन कडे. आणि आपल्याला जे वडरपिंगे प्रीमियर लीग च गाणं, जे साऊंड सिस्टम साठी लागणारं गाणं, जे डीजे स्वप्नील म्हणून ओळखले जाणारे गावचे एक सुपुत्र, त्यांचं VPL कमिटीतर्फे आभार. खरोखरच त्यांनी प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक संघाचं, प्रत्येक आपल्या गावचं नाव कोल्हापूर जिल्ह्यात डीजे स्वप्नील म्हणून गाजवतात. खरोखरच एक कौतुक करतील तेवढं थोडंच.
थोडा पावसाचा व्यत्यय होतोय की काय. पुढील ओव्हर घेऊन येतोय महादेव पोटे संघाचा कप्तान, एक अनुभवी बॉलर. पाहू आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात ते. परत एकदा टोलोनेच्या नादात एक चांगला बॉल आणि ही विकेट, एक चांगली विकेट म्हणावी लागेल. पुढील बॅट्समॅन येतोय तो बाबूबाई हजारे आणि दीपक चव्हाण पुढे असतील, त्यांनी थोडं सीमारेषे पार उभं राहायचं आहे. आपला सहकारी मित्र किती शॉट किती बाहेर मारतोय आणि आपण कॅचला संधी मिळते ती आपण उठवायची आहे. पहिल्या दिवशी आपण 2 झेल घेतलात सीमारेषे पार, पण अजून त्याच्यानंतर काही परिवर्तन झालं नाही. दीपक चव्हाण आपण कुठे असाल तिथून आपण कॅच घेण्यासाठी धडपडायचं आहे. फलंदाज हा राईटी आहे, पण उपयुक्त असं लेफ्ट हँड कॉम्बिनेशन करण्यासाठी सुद्धा हा लेफ्ट हँड खेळू शकतो. एक प्रबळ हिटर आहे, एक लेफ्ट हँड बॅट्समन पण काम करू शकतो. खरोखरच एक चांगली बॅटिंग, एक चांगलं बॉलर आहेत. आपल्या संघासाठी धावांचा डोंगर पाहिजे आणि तो डोंगर उभा करायचा असेल तर संयमी खेळीची गरज आहे. पाहू आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात. एक हुक शॉट आणि विकेट, सलग 2 विकेट आणि हॅट्रिकचा चान्स. आतापर्यंत टुर्नामेंट मध्ये 2 हॅट्रिक झालेले आहेत. एक रोहित हजारे, दुसरा अवधूत मोरे आणि तिसरा हा चान्स येतोय महादेव बोटे यांना. त्याचा फायदा उठवावा हीच अपेक्षा. पुढील बॅट्समन येतोय संघाचा कप्तान, मालक, एक अनुभवी असा बॅट्समन जो आपलं नाव मुंबई सारख्या ठिकाणी गाजवतोय. एक सिल्वो कंपनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे, असा आपला सर्वांचा लाडका सचिन पाटील टोन्या. खरोखरच एक अनुभव आपल्या संघासाठी कामी येतोय आणि आपण संयमी खेळी करावी ही सर्वांची अपेक्षा. एक दबदबा आणि वाईड चेंडू, अजूनही हॅट्रिकचा चान्स कायम. परत एकदा दबावाखाली व्हाईट चेंडू. खरंच एक वजन आहे बॅट्समनचं, पण बॉलरही तितकाच चतुर आहे. त्या चतुरेचा फायदा कितपत घेतात ते पाहू. एक चांगला बॉल न कळलेला आणि निर्धाव असा. परत एकदा निर्धाव असा चेंडू, थोडस संयम दाखवताना सचिन दादा. परत एकदा
निर्धाव असा चेंडू, थोडासा बॉल खाली, एक चांगला कट शॉट सिंगल साठी रवींद्र जडेजा म्हणून ओळखले जाणारे महादेव बोटे, चेन्नई फॅन. ओव्हर चेंज. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सह्याद्री फायटर्स ची धावसंख्या होती ती 31. 4 विकेटच्या मोबदल्यात. थोडासा काळभैरी साईडला पाऊस दिसतोय. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 31. पुढील ओव्हर घेतोय राहुल मोरे. संघासाठी 5वी, वैयक्तिक 2री. एक फसवे गोलंदाज म्हणून ओळखतात. परत अतिरिक्त अशी वाईटची एक धाव आपल्या संघामध्ये. परत एकदा वाईट चेंडू. आतापर्यंत एक ओव्हर त्यांनी टाकलेला आहे, त्यामध्ये सुद्धा देखील 3 ते 4 वाईट. आता पण 2 वाईट, पण बॅटने एकही रन त्यांनी दिलेली नाही. परत एकदा टोलवण्याचा प्रयत्न, पण तो असफल. परत एकदा स्लोअर असा बॉल रामदासच्या हातामध्ये. तत्पूर्वी एक धाव. परत एकदा खेळून काढलेला चेंडू सिंगल साठी. एक चांगली संयमी खेळ करताना एक चांगला बॉल स्वीप करण्याच्या नादात डॉट बॉल. सर्व सूत्र, दोन्ही टीमची सूत्र हलतात ते स्टंपच्या पाठीमागून. एक महादेव बोटे आणि सचिन मोरे यांच्याद्वारे. परत एकदा चांगला बॉल निर्धाव असा एक फसवा चेंडू. परत एकदा सिंगल धाव घेण्यात कामयाब. काही खेळाडूंची एक अशी बुद्धी असते की आपण सिंगल डबल काढून ज्यावेळी आपली नजर बॉलवरती बसेल त्यावेळी आपण कितीही डोंगर पार करू शकतो. असे भरपूर बॅट्समन आपल्या संघामध्ये आहेत. संघाचा स्कोर कधीही पल्ला गाठू शकतो. आपण संयमी खेळ करावी आणि आपल्या संघाला एक डोंगर उभा करावा ही अपेक्षा. पाच ओव्हर नंतर संघाचा स्कोर होतोय तो 36 धावा.
चांगला युवा बॉलर रामदास गुरुले सामना करेल सचिन दादा टोन्या एक चांगला बॉल असाच बॉल आपण ठेवावात मला अभिमान आहे की हा खेळाडू मी घडवलाय म्हणून सांगायला एक चांगला बॉल उंच असा गेला होता एक धावसाठी एक चांगला बॉल म्हणावा लागेल कमी वयामध्ये ज्यांना चांगलं मार्गदर्शन लाभतं तो खेळाडू एक आपलं पर्व एक शिखर गाठण्याची संधी त्यांना प्राप्त होते परत एकदा चांगला बॉल एक चांगली संधी विकेट घेण्याची पण ती गमावलेली आहे थोडासा शॉर्ट पडला आता झेलबाद झाले असते तरी चांगला बॉल म्हणावा लागेल परत एकदा चांगली रनिंग 3 धावा आता पूर्ती घेतलेल्या आहेत दोन्ही बॉलला थोडासा चान्स होता पण तो थोडक्यात हुकलाय परत एकदा चांगला बॉल आणि तितकीच चांगली फिल्डिंग राजू सरांची एक रन घेण्यात कामयाब एक चांगली बॉलिंग म्हणावी लागेल एक 14 वर्षाचा खेळाडू एक VPL मॅच मध्ये प्रॅक्टिस मॅच मध्ये बॉलिंग टाकणं कोणालाही जमतं पण प्रेशर खाली बॉलिंग करणं थोडं अवघड असतं हे या खेळाडूने दाखवून दिलेलं आहे परत एकदा कट लागलेला बॉल 1 रन साठी एक चांगली ओव्हर आतापर्यंत त्यांनी केलेली आहे अशीच बॉलिंगची अपेक्षा मी करतोय आणि सर्व खेळाडू प्रेमी देखील आपल्याकडून एक अपेक्षा करतात एक स्लोवर टाकण्याचा प्रयत्न पण तो असफल म्हणावा लागेल एक चांगला बॉल होता असू दे फसू दे पण प्रयत्न करत राहा ओव्हर झालेले 46 धावा झालेल्या आतापर्यंत झालेल्या 6 ओव्हर्स मध्ये फक्त 10 धावा त्यांनी आपल्या ओव्हर मध्ये खर्च केलेल्या आहेत खरोखरच चांगली बॉलिंग म्हणावी लागेल खरोखरच त्याला मल्हार स्पोर्ट्सने घेतलं त्याला महादेव पोटे राहुल मोरे विनायक रक्ताडे सारखे चांगले प्लेयर्स त्यांचे चांगले मार्गदर्शन लावले त्याबद्दल आभार वाईट बॉल अवंतर दावेद भर एक विकेट मिळवलेली आहे महादेव पोटे यांनी
कॅच आउट स्वरूपात पुढील बॅट्समन आलाय तो प्रशांत मोरे, एक अनुभवी बॅट्समन. एक चांगला फटका, तितका चांगला कॅच आणि परत एकदा विकेट. परत एकदा हॅट्रिकची संधी महादेव भट यांना दिलेली आहे. त्यांच्या पहिल्या ओव्हरमध्ये देखील हॅट्रिकची संधी त्यांनी प्राप्त केली होती, पण ती असफल झाली. पण त्यांना आणखीन एकदा संधी मिळालेली आहे. पुढील मॅचचा टॉस घेण्यासाठी दोन्ही संघ उपलब्ध आहेत. परत एकदा व्हाईट. लास्टचा चेंडू घेऊन होतोय तो महादेव बोटे इंदुराव खोत यांना. परत एकदा निर्धावाचा चेंडू. ओव्हर पूर्ण. 49, 50 ला एक कमी. शेवटची ओव्हर आहे. महादेव बोटे यांनी 2 ओव्हर मध्ये 5 विकेट घेतलेले आहेत. खरोखरच एक चांगली बॉलिंग आपल्या संघासाठी त्यांनी घेतलेले आहेत. VPL मध्ये एका मॅच मध्ये 5 विकेट घेण्याचा मान त्यांनी पहिल्यांदा मिळवलेला आहे. पुढील ओव्हर घेऊन येतोय तो रोहित मोरे. सोन्या सामना करेल सचिन दादा.
व्हाईट बॉल. परत एकदा चांगला बॉल होता पण रन काय घेतली नाही. परत परत एकदा उंच डोलवलेला चेंडू सीमारेषे पार षटकार. पुढील मॅच आहे देव स्पोर्ट्स आणि भगवा रक्षक. भगवा रक्षकाने नाणेफेक जिंकलेली आहे. त्याने आपला निर्णय थोड्याच वेळात कमिटीकडे द्यायचा आहे. परत एकदा उंच असा डोललेला चेंडू आहे. त्याच्या पाठीमागे राजूदादा आहेत आणि झेल सुटलेला आहे. तत्पूर्वी 2 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. एक चांगला प्रयत्न केलेला आहे त्यांनी. परत एकदा निर्धावाचा चेंडू. परत एकदा वाईटच्या स्वरूपात अवांतर धावेत भर. धाव संख्या होते 59. परत एकदा उंच असा डोललेला चेंडू पण झेल घेतलेला आहे. एक चांगला झेल गणेश जोरे. एक चांगली विकेट मोलाची घेतलेली आहे आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानात उतरतात. विनायक दिपिले. शेवटचा चेंडू आहे. आपल्या संघाकडून एक मोठा फटका अपेक्षित आहे. परत टोलवण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा प्रयत्न पण तो असफल. 1 धाव घेण्यात यशस्वी. आठ ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 60. 61 ला विन. पुढील मॅच होते ती देव स्पोर्ट्स आणि भगवा रक्षक. भगवा रक्षक यांनी फिल्डिंग घेण्याचा निर्णय कमिटीकडे दिलेला आहे.
संघाला विजय प्राप्त करून द्यावा अशी अपेक्षा. तितकेच हुशारीने बॉलिंग करणारे बॉलर आणि तितकेच हुशारीने रनआउट स्टंपिंग आणि बॉलरला सल्ला देणारे खेळाडू सचिनदादा टोन्या यांचं मार्गदर्शन जर लाभलं तर हा संघ विजय होऊ शकतो. दीपक चव्हाण, आपली जर बिर्याणी पचायची असेल तर आपण सीमारेषे पार कॅच घेण्यासाठी थांबायचं आहे. बिर्याणी सामना सुरू होतोय. पहिली ओव्हर घेऊन येतोय तो अनुभवी गोलंदाज सागर पाटील आपले कप्तान आणि सामना करेल राहुल मोरे. एक चांगला चान्स होता, कट लागला होता, पण थोडा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. दीपक चव्हाण, आपण मारकळे आहात, आपण व्हेज बिर्याणी खाल्ला आहात, थोडस बिर्याणी पचली पाहिजे, थोडस धावपळ करा, सीमारेषे पार कॅच घ्या आणि संघाला दोन्ही संघाला कमिटीला सहकार्य करा. एक चांगला फटका विनायक रक्ताडे यांच्या बॅट मधून आणि 2 टप्पे कॅच नवनाथ चेन्नई फॅन यांनी घेतलेला आहे, पण बक्षीस काही मिळणार नाही. एक चांगला बॉल खेळून काढलेला आहे निर्धाव असा एक चांगला बॉल म्हणावा लागेल सागर कडून. परत एकदा उंच डोलेला चेंडू संधी आहे आणि ती संधी सागरने खरोखरच एक चांगला झेल घेऊन आपल्या संघाला दिलेले आहे आणि मल्हारला एक मोठा झटका म्हणावा लागेल. प्रत्येक खेळाडूला माहित आहे की कोण बॅट्समन केल्यानंतर कोण बॅट्समन चांगला आहे, किती रन काढू शकतो, याचा एक अभ्यास सर्वांनी केलेला आहे. आणि पुढील बॅट्समन आहे तो महादेव पोटे.
एक चांगला फटका महादेव पोटे यांच्या बॅट मधून, पण नसीब खराब, थोडासा तटलेला आहे. तत्पूर्वी 2 धावा झालेल्या आहेत. थोडं लागलेलं आहे का बघा, थोडं काय झालंय बघा. थोडस सांभाळून, थोडस गटरमध्ये काचा वगैरे आहे, थोडस सांभाळून फिल्डिंग करावी. नायक थोडं लागलं असलं तर सांगा, इथे फर्स्ट एड किट उपलब्ध आहे. 2 मिनिटं खेळ थांबवू शकतो. एक दबाव टाकण्याचा प्रयत्न एक चांगला, पण पंचांनी फेटाळलेला आहे. ओव्हर समाप्तची घोषणा. महादेव पोटेंना पण माहित आहे की आपल्यावर दबाव किती येणार, पण झेलण्याची क्षमताही त्यांच्या इथे तेवढी आहे. त्यांचे सहकारी मित्र सागर पाटील असतील, सागर जाधव असतील, त्यांना मोलाची विकेट माहित आहे. पुढील सामना भगवा रक्षक आणि देव स्पोर्ट्स दोन्ही टीमना विनंती आहे आपली 11 टीम द्यायची आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 7. थोडा वाऱ्याचा प्रवाह. पुढील बॉलर प्रशांत मोरे पाटील, सामना करतोय राहुल. एक चांगला बॉल, एक फसवे, एक चांगले बॉलर आहेत, एक अनुभव आपल्या संघाला देतात. परत एकदा रिव्हर्स स्वीप मारला, पण 1 रन पूर्ण. एक चांगला थ्रो मारला होता. एक मोलाची विकेट घेण्यासाठी चाललेली धडपड, जो प्रयत्न, एक प्रेशर क्रिएट करण्याचं जे युनिट आहे ते त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि तितकेच सक्षम माधव गोटे आहेत. परत एकदा मारलेला चेंडू 1 धावसाठी महादेव बुटे यांनी. परत एकदा उंच असा डोलवलेला चेंडू सीमा रेषे पार. दीपक आपण डिसिजन द्यायचा आहे. चौकार. समजलं बाबा, आभारी आहे. आर्यन सुपर बॉयजचे 4-5 खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर तैनात आहेत. त्या सर्व खेळाडूंचे मनापासून आभार. एक चांगला बॉल म्हणावा लागेल. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण तितकेच हुशार बॉलर, त्याने एक चांगला चकवा बॉल स्लोवर ठेवला.
परत एकदा मारलेला चेंडू सचिन यांच्या हातामध्ये एक चांगला थ्रोअर आहे आणि एक रन पूर्ण आणि ओव्हर ही पूर्ण 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर होतोय तो 14. एक चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. धावसंख्या कमी जरी असली तरी एक चांगला प्रयत्न करणं हे गरजेचं असतं आणि ते आतापर्यंत सह्याद्री फायटर्स या संघातून दिसतंय. पण अजूनही मल्हारचे देखील एक स्फोटक आणि संयमी खेळ करणारे खेळाडू विजय खिचून आणण्याचा प्रयत्न करतात. परत एकदा मारलेला चेंडू एकनाथ यांच्या हातामध्ये तत्पूर्वी एक धाव पूर्ण. परत एकदा सागर याचा चांगला बॉल निर्धाव असा. मी रजा घेतोय आणि बर्मा गोरलेला विनंती करतोय की आपण अँकरिंग करायचं आहे. टोण्याचा चांगला प्रयत्न स्टंपिंग करायचा पण माधुपोटे यांनी परत क्रीजमध्ये हल्ले नाहीत. कप्तान सागर यांची चांगली बॉलिंग. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये फक्त एक धाव दिलेली आहे आणि चौथा बॉल घेऊन जात आहेत कप्तान सागर. एक फुल टॉस चेंडू तर मिस झालेले आहेत महादेव पोटे. एक चांगली संधी होती त्या बॉलला सीमापार मारण्याची पण मिस झालेले आहेत. सलग 3 चेंडू डॉट. त्यामुळे महादेव पोटे यांनी आता बॅट चेंज केली आहे. जबरदस्त शॉट. बॉल चौकार गेलेला आहे. 38 3 ओव्हरचा पॉवर प्ले असल्यामुळे सर्कलच्या खेळाडूच्या डोक्यावरून एक जबरदस्त असा फटका महादेव पोटे यांचा आणि 3 डॉट बॉल नंतर हा 4थ्या बॉलवर त्यांनी चौकार मारलेला आहे. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत सागर जाधव. आणि सुंदर असा एक अतिशय जबरदस्त जय बाबू हजारे बाबू यांचा एक जबरदस्त शॉट होती महादेव पोटे यांची आणि सागर जामताव यांच्या बॉलिंगवर
मारताना एक जबरदस्त कॅच बाबू हजारे आणि फलंदाजीसाठी येत आहे संदीप जावळे. संदीप जावळे सकाळी त्यांनी सर्व संघ मालकांना एक स्प्रे फ्रीमध्ये दिला होता. त्यांच्या कमिटीतर्फे पहिला अभिनंदन. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 19. 2 बाद 19 आणि वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत प्रशांत मोरे. प्रशांत मोरे एक लिजंड प्लेअर, एक अनुभवी बॉलर आणि समोर स्ट्राईकला आहेत राहुल मोरे, एक अनुभवी बॅट्समन. एक रनआउटचा चान्स, डायरेक्ट थ्रो आता जर दिला असता तर एक चांगली संधी सायदी फायटर्सने गमावलेली आहे. एक धडाकेबाज फलंदाज रनआउट होता वाचलाय. एक चांगली ट्राय कप्तान सागर जाधव यांची कॅचसाठी एक धडपड होती पण त्यांनी चांगला बॉल तटवला आहे. संघासाठी 3 धाव वाचवले आहेत. एक रिव्हर्स शॉट मारायच्या नादामध्ये त्यांनी अगोदर पण प्रयत्न केला होता, मिस झाला होता आणि हा थर्ड मॅन रणजित पोटे यांचा जबरदस्त असा कॅच आणि हा एप्रिल 3 मधला पहिला कॅच. एक आणि आता फलंदाजी येत आहेत एक्स भार्गव भास्कर प्लेयर रोहित मोरे सोन्या, एक आक्रमक फलंदाज. बघूया अपील 3 साठी मल्हार स्पोर्ट्स मधून खेळत असलेले बघूया आता संघासाठी काय करतात ते. देव स्पोर्ट्स आपले प्लेइंग 11ची लिस्ट पाठवायची आहे. देव स्पोर्ट्स निलेश गुरुले, भगवान गुरुले, प्लेइंग 11 लिस्ट. एक तितकंच चांगलं शतरक्षण सागर मोरे यांचा. सागर मोरे आदिराज कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सचिन काळेकरांचं स्वागत आहे. 5 बॉल दाखवतात.
28 झालेला आहे. एक चांगला कॅच सागर जाधव, संघासाठी 6 धावा वाचल्या असत्या. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 29 झालेली आहे. आणि मल्हार स्पोर्ट्स या संघाला 24 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. आणि गोलंदाजीसाठी येत आहेत सर्वांचा नाथ एकनाथ. एक चांगला बॉल. एक चांगली अपील. वाईट. एक कॉटन बोल्ड चान्स होता एकनाथ यांना. एक जोरदार फटका बॉलरच्या हातामध्ये होता पण मिस झालेला आहे कॅच. पुढचा बॉल आणि ऑन साईडला मारलेला फटका. जबरदस्त अशी फिल्डिंग सचिन पाटील यांची. आणि चांगला रोहन मोरे यांची चांगली बाउंड्री लाईनवर एनडी फाउंडेशन बाउंड्री लाईनवर जे पण कॅच घेईल त्यांना 101 रुपये भेटणार आहेत एनडी फाउंडेशन यांच्याकडून. चांगली बॉलिंग, जबरदस्त अशी बॉलिंग. या ओव्हरमध्ये 8 रन दिले आहेत. 18 बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता आहे. "24 runs required in 18 balls." And next bowler is Babu Hazare, right hand faster. And Madhav Pote, captain of Mallas Post, discuss how to chase the run and appreciate his batsman Sonia.
ऑपोजिट कीपर टोन्या. जोरदार हवा चालू आहे, लवकर मॅच संपवायची आहे. एक चांगली शॉट आणि तेवढेच सुंदर फिल्डिंग. जर्सी नंबर 44 इंदिरा, द बेस्ट फिल्डर ऑफ गोदरेज ग्राउंड. आणि आणि एक रन. थोडीशी मिस फिल्डिंग झाली होती पण त्याचा बॅट्समॅन फायदा उचलू शकला नाही. एक रन. आणि प्लेस केलेला आहे चेंडू. एक ऑफ कटर चेंडू. थोडासा बॉलरला सन्मान दिलेला आहे संदीप जावळे यांनी. 3 बॉलमध्ये 2 रन दिलेले आहेत बाबू हजारे यांनी. आणि अजून एक रन. 14 बॉलमध्ये 21 रनची आवश्यकता मल्हार स्पोर्ट्स यांना. आणि जबर शॉट पिंच हिटर रोहित मोरे सोने यांचा. मारुती पाटील ज्याने म्हणे वडोदराचे खेळाडू यांचे ज्येष्ठ चिरंजीव. लवकर सामना खेळायचा आहे. वरती ढग गडगडत आहेत आणि बॅट कट होते आणि मिस झालेला आहे. आणि विकेट किपर थोडासा मिस झालेला बॉल चौकासाठी. 12 बॉलमध्ये 13 रनाची आवश्यकता आहे. एक चांगले पहिले 4 बॉल टाकले होते बाबू हजारे यांनी आणि 5व्या आणि 6व्या बॉलमध्ये 2 चौकार मारून अगदी 12 बॉल 13 रन. सह्याद्री फायटर्स. आणि अंपायर डिस्कशन करतायत. कप्तान डिस्कशन करतायत की बॉलिंग कुणाला द्यायची आहे. आणि बॉलिंगसाठी पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 7वं शतक घेऊन येतोय एकनाथ. 12 बॉलमध्ये 13 रन.
आणि एक जोरदार कट कट्टाचा आवाज आलेला आहे. बॅट कट. एक बॉल फटकवण्याच्या नादामध्ये पुढील बॅट्समॅन एक आक्रमक बॅट्समॅन सतीश मोरे. 11 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता. सुंदर असा आणि थोडीशी मिस फिल्डिंग. सागर मोरे, सतीश मोरे त्यांच्या बंधू राजांचा बॉल अडवू शकले नाहीत. पुन्हा एकदा शॉट. जबरदस्त अशी फिल्डिंग सचिन मोरे यांची. जबरदस्त असे चपळ फिल्डर. त्यांच्याकडे बॉल गेला तर आणि वाईट थोडासा लेग स्टंपच्या बाहेर गेलेला हा चेंडू. जबरदस्त असा शॉट होता आणि 2 रन पळून काढलेले आहेत. देव स्पोर्ट्स प्लेइंग 11 पाठवायचं आहे कुणाकडे तरी. वळीच्या पाठीमागे मीटिंग झाल्यानंतर त्याच्या अगोदर पाठवा. 5 रनची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा 2 रन पळून काढलेले आहेत. तीन धावांची गरज. आणि चांगली बॅटिंग करतायत सोन्या. आणि अजून एक मिस फिल्डिंग आणि जबरदस्त बॅटिंग केली आहे सोन्या. आणि नॉट आउट यांनी मला स्पोर्ट्सला जिंकून दिलेला आहे. आणि सह्याद्री फायटर्सला 60 रनमध्ये रोखणाऱ्या आणि 5 विकेट घेणाऱ्या महादेव पोटे, मला स्पोर्ट्सचे कॅप्टन महादेव पोटे यांनी 5 विकेट घेऊन मॅन ऑफ द मॅच पटकवलेला आहे. मॅन ऑफ द मॅच चा किताब घेण्यासाठी महादेव पोटे यांनी यायचं आहे. देव स्पोर्ट्स